पण जवळजवळ बहुसंख्य म्हणजे 99% लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणं होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा फार महत्त्वाचा वाटा असतो. एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो. त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखाने चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बीजेपी मध्ये आपण जाऊया. जयंत म्हात्रे यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी बीजेपी मध्ये जाण्याचा सल्ला बोलले तरी चालेल. शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते, त्यांचा विचार सुद्धा महत्वाचा असतो. परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो. गेल्या 29 तारखेला मी एक बैठक घेतली होती आमची पार्टीची तिन्ही तालुक्याच्या. त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर का आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो. त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही, प्रत्येकाची भावनिकी असतो. मला 2 तास माझ्याशी चर्चा केली, सर्व काय होत नाही. पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेट्टी फोन केला, अरे जयंत तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास, मग यायचं आला तर आपल्या बीजेपी मध्ये या. तुम्ही सांगितलं रामशेठ मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही. आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी 1 वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपणा सर्वांसमोर जाहीर करतो. माझे सर्व कार्यकर्ते बीजेपीच्या सोबत आहेत. आता या अशा परिस्थितीत तो पक्ष प्रवेश कुठं करायचा ती जागा रामशेठनी विचारलं मला, आपण हे कुठं घ्यायचा पक्ष प्रवेश. मी सांगितलं तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख. आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं 7 तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत. माझे तसे पुरुष म्हणजे भगत साहेब, तात्या, दिबा पाटील, विवेक पाटील असतील, ही सर्व नेते मंडळी पुरुष आहेत. आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्षप्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष शेका पक्ष सोडून पहिल्यांदाच बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करणारच आम्हाला जे गुण धडे घडवले त्याच्यासारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठला नाही. पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेच. मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो. तर ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय का मी आजपासून बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो. पण आजपासून मी बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या बरोबर आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचे बरेचसे नगरसेवक आहेत, आजी माजी बरेचसे सदस्य आहेत, जिल्हा परिषदचे काही सदस्य आहेत, पंचायत समितीचे आहेत, काही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, अशी बरीचशी मंडळी आहेत आणि विविध जुने नेते मंडळी सुद्धा माझ्या सोबत आहे जे आयुष्यभर आमच्या सोबत राहणे अशी मंडळी सुद्धा सोबत आहे माझी. दादा प्रीतम दादा हे आता सक्रिय राजकारणाचे समाजकारक आहेत. आपण भाजपमध्ये जात असताना अशा काही वाटाघाटी झाल्या का? दादांची वर्णी कशा प्रकारे भविष्यात लागेल? वर्णी बघा काम करेल त्याची वर्णी लागत असते, त्याच्यामध्ये वाटाघाटी करायचा प्रश्न येत नाही. जे काय असेल त्या तिथं जाऊ त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. जसं आमचा प्रोटोकॉल होता शेका पक्षाचा तशा पद्धतीने प्रोटोकॉल असेल
बीजेपीचं त्याप्रमाणे आम्ही काम करणार, त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. इथं निष्ठेने काम करणार, तिथं सुद्धा निष्ठेनेच काम करणार. पण काय द्यायचं ठर भाजपामध्ये गेल्यानंतर काय द्यायचं ठरलंय? प्रीतमदादांना आमदारकी असेल का? कारण ग्रामीण सुद्धा भविष्यामध्ये मतदारसंघ पडतोय, त्या दृष्टीने ते पुढचे उमेदवार असतील का भाजपचे? बघा, अशा पद्धतीचा जो आहे ना, आज काही ठरलेला नाही. आणि फक्त आणि फक्त जे काय आता पनवेल उरण मध्ये जे विकासाची हे चालले, आता इथले दोन्ही आमदार आहेत. लोकांच्या करता मला, कार्यकर्त्यांच्या करता मला पक्षातून पक्ष प्रवास करावा लागतो. नोकरी नाही, इतका मोठा आहे, आपण बोलतो गंगेचं पाणी चाललं आहे, कुठेतरी अडवायला पाहिजे. इतकी मोठी एअरपोर्ट येते, तरुण कंपनी आहेत. आता तुमच्या पत्रकारांचा सुद्धा तिथं भरपूर वर्णी लागेल का, तिथं अनेक ॲडव्हर्टाईज असतात, तिथं तुम्हाला जावं लागेल. अशा ठिकाणी आपण केलेला चांगला. आणि आमदारच्या पुढच्या 4.5 वर्षाचा प्रश्न आहे. काम करीन तो निश्चित आमदारकी काय आणखी काय मिळालं ते मिळत असतो. भाऊ, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रीतमदादा कात्रे विरोधी पक्ष नेते होते. महेश बालदेंना तरी प्रचंड मतांनी टफ दिलेली होती. अशा परिस्थितीमध्ये पनवेल मध्ये एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची वेळी निर्माण झाली असताना कोणत्या कारणास्तव बीजेपीला तुम्हाला बीजेपीसोबत जावं वाटलं? नेमकं वेगळं कारण काय आहे का? नाही, वेगळं कारण काही नाही. काल सुद्धा आपल्याला मी सांगितलं का बाबा, ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे, निर्णय क्षमता म्हणतो, ती निर्णय क्षमता नसल्यामुळं मला निर्णय घ्यावा लागला ना. जे आपल्या विरोधी काम करतात, आपल्या पक्षात राहून सुद्धा आमच्या विरोधी काम करतात, आघाडीमध्ये अशा पद्धतीची वागणूक जर मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय. शेतकरी कामगार पक्षाचा एक कणा म्हणून जयंत पाटील साहेबांकडे पाहिलं जात होतं. आता ह्यापुढे शेतकरी कामगार पक्षाचं काय होईल? काय होईल ते मी आज कसं सांगू? मला काय माहिती नाही. माझा मी निर्णय घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आहेतच ना. ज्यांना जिथं राहायचं ते राहणार आहेत. का सर्वच कुठला पक्ष संपत नसतो. प्रत्येक पक्षाला कधी ना कधी उभारी मिळतो, नाही मिळत. असे अनेक पक्ष तुम्ही देशामध्ये बघता, राज्यात बघता, कुठं कुठं बऱ्याचशा लेवलला पण 2-5 लोक असतातच. का नाही असं बोलू शकत. मी असं बोलत नाही का शेका पक्षाचे 2-5 लोक आहेत. शेका पक्षाचं नाव फार मोठं आहे, त्याची ध्येय धोरणं अलग आहेत. पण ती ध्येय धोरणं आता इथं चुली गुंडाळली जातात, अशी परिस्थिती होत चाललेली आहे. प्रीतमदादांना आगामी काळामध्ये विधान परिषद वगैरे असं काय आम्ही काही मागितले, विधान परिषद काय आणि कार्यकर्ता म्हणून काम करायचा आला तो चमकतो, कुठला काय त्याला लागत नसतो. प्रीतमदादा हा त्यांनी काम केला, विरोधी पक्ष नेता म्हणून त्याला ताबडतोब आता ज्या पद्धतीने आम्ही उभा केला, सर्वांनी विचार विनिमय करून, आज 45,000 मतं असताना 90,000 मतापर्यंत आम्ही तिथं पोहोचलो. आणि 70 किलोमीटरचा रेडिएशन आहे 3 तालुक्याचा. तिथं पोहोचणं इतका सोपा नाही. किती आदिवासी वाड्या, किती तिथं काय गाडापुरी कुठं, साता समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही मतं मिळवलेले. विरोध कायमच असेल. ज्या पद्धतीनं त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते, त्यावेळी 30% आपण त्यावेळी सत्तेत होतो आणि 30% कपात करण्यात यशस्वी झालो. आपलं जे म्हणणं आहे की बाबा अजून किती पर्सेंटेज आपल्याला पाहिजे, जे 50%वर 40%वर, ते आपण नक्कीच त्या पद्धतीने मानणार. तुम्ही आघाडीवरती नाराज होऊन पक्ष सोडताय का पक्षातील नेत्यांमुळे तुम्ही नाराज होऊन पक्ष सोडताय? बघा, आघाडीवर नाराज होऊन तो पक्ष सोडतोच, बरोबर. मी नेत्यांना सांगितलं आपण सुद्धा याच्यावर विचार करावा. माझ्या बाबतीत काही विचार करत नाही. मला बाजूला कसा जाईल एवढंच काम केलं. भाऊ, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटलांनी जर तुम्हाला सांगितलं की आम्ही पण विकास आघाडीतून बाहेर पडतोय आणि आमदार विवेक पाटील बाहेर येईपर्यंत आपण शेतकरी कामगार पक्षात राहायला, जर असं काही बोलले असेल नाही, त्यांनी तो जर प्रश्न मांडला असताना महाविकास आघाडीतून आज इथं बसायची वेळ आली. त्याच दिवशी तो संपत होता व आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो. आज तुम्हाला इतके संख्येने बोलवायची गरज नसती. काल सुद्धा जे बोलवलं ते आज 50% पेक्षा अधिक नगरसेवक आपल्यासोबत महापालिकेतले येत आहे.
तर यांचं पुनर्वसन भाजपमध्ये गेलं का भाजपमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता आपला गट असे बऱ्या प्रमाणात मी जातो तिथं गट मानत नाही. ऑटोमॅटिक तिथं सामावून घेतलं ऑटोमॅटिक तिथं सामावून घेतलं जाईल, तेवढा विचार केला जाईलच. साहेबांचा राजकीय वाटचाल ही फार प्रगतीने जाणार आहे. विधानसभेमध्ये त्यांनी अनेक प्रकर्षाने निवडणूक लढवली. अनेक त्यांचे प्रतिस्पर्धी होते, त्यावेळेचे उमेदवार होते, त्यांचे सर्वांचं म्हणणं होतं आणि ते आम्हाला पत्रकारांना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विचारत आहेत की प्रीतम म्हात्रेंनी त्यावेळेस घेतलेली जी भूमिका ही शंकास्पद होती, आज ती खरी ठरलेली आहे. यावर प्रीतम म्हात्रे साहेब काय सांगतील, कशा पद्धतीने ह्या प्रश्नाला उत्तर देतील? म्हणजे तुम्ही त्यावेळी मला उभं केलेलं सांगून असं? हा, त्यांनी सांगितलं त्यावेळेस ते आरोप केलेले होते. प्रीतम म्हात्रे हे हे बघा, त्यावेळेच्या राजकीय खेळीतला भाग होते. एक या सगळ्या प्रश्नांवर आपण कसं उत्तर द्याल? एक सिंपल उदाहरण त्याला, मला पक्षाचा एबी फॉर्म मिळाला, त्याच्यामुळे याच्या पुढे मी काय बोलणार? एबी फॉर्म मिळाला म्हणजे मी अधिकृत उमेदवार झालो आणि अधिकृत झाल्यावर अधिकृत काम करून त्या इथपर्यंत आम्ही पोहोचतो. आमचं काम आम्ही प्रामाणिक केलं, त्यांचं काम त्यांनी प्रामाणिक केलं आणि त्याचं फलित तुम्हाला समोर दिसलं. आणि जर एबी फॉर्म नसता तर आम्ही उभे अपक्ष आहोत की नाही आहोत हे तेव्हा कळलं असतं. पण आता एबी फॉर्म आहे तर इथे कुठलाच दुसरा विषय येत नाही असं मला वाटतं. आता आपण एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. आजपर्यंत तुम्ही भाजप सोबत विरोधक म्हणून होतात, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात. भविष्यात शेकापचे अनेक निष्ठावंत आपल्याशी जोडलेले आहेत. तुमच्याकडे त्यांचा भाव कायम असेल, कशा प्रकारे त्यांना आश्वासित कराल आणि भविष्यात एक सामाजिक कार्य कशा प्रकारे आपलं चालू आहे? मी तुम्हाला सांगतो, जेव्हा सन्माननीय भाऊ नगराध्यक्ष होते 2000 ते 2005, त्यावेळी पण तुम्ही बघा विरोधात त्यावेळी काँग्रेस आणि हे होते, त्यावेळी त्यांची पण कामं भाऊंनी न चुकता, म्हणजे पक्षातलेच सांगायचे की त्यांची कामं विरोधकांची नाही करायला पाहिजे, पण भाऊ त्यातले नाही आहेत. भाऊंकडे आज तुम्ही देखील आहात पत्रकार मंडळी की भाऊ हे पक्षविरहित, म्हणजे त्यांना कोणी पक्षाचं असं बोलत नाही, सर्व येणाऱ्यांची कामं होतात. त्याच पद्धतीनं आता तुम्हाला इथून पुढे आणि तीच आम्हाला आमच्यात झळक आहे असं मला म्हणायचं. माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाचा तरुण सहकारी आहे किंवा ज्येष्ठ ते मी कधीच विचारत नाही. त्यांची जी अडचण आहे ती अडचण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करतो. नैना प्रकरण अजूनही प्रलंबित आहे आणि युवा नेता म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आपल्या मागे सगळ्यांना युवा नेता येत होते. आज तुम्ही बीजेपीमध्ये पक्षप्रवेश करताय तर तुम्ही त्यांच्यासोबत राहून त्यांच्याकडनं हा नैना प्रकरण सोडवणार आहात का? ते तुम्हाला एक क्लिअर सांगतो, भूमिका जी आहे ती राहणारच. हे तुम्ही आता प्रश्न, जसं मी टॅक्स संदर्भात सांगितलं, ज्या भूमिका आहेत किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रक्रियेत भाऊ एंट्री करणार, म्हणजे जसे रामशेठ बसतात त्यांच्या इथे भाऊ जाऊन बसून पण ते दोघे ठरवतील. आणि आता तुम्ही गेल्या 1.5 महिन्यापूर्वी जे गव्हाणला तोडक कारवाई झाली त्याच्यात मी आणि स्वतः रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा होते, ते तुम्ही स्वतः बघितले, पत्रकार बंधू होते. त्याच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांवर ही मंडळी कधीच बघत नाही. हे तर तुम्ही आता 1.5 महिन्यापूर्वी बघितले, तेव्हा तरी चर्चा पण नव्हती.